घट विसर्जनाची सविस्तर कृती. घट विसर्जनाची वेळ. घट विसर्जन दशमीच्या दिवशी 9 दिवसाच्या नंतर केले जाते. देवीला नमस्कार. विसर्जनाच्या आधी देवीला नमस्कार करावा आणि देवीचा आशीर्वाद मागावा. घटाची जागा. देवीचा घट उचलून नदीच्या किंवा कुंडातल्या पाण्यात नेऊन विसर्जित करावा. जर नदीत विसर्जन शक्य नसेल तर घरात पाण्याची टाकी किंवा कुंडातही विसर्जन करता येते. घटातील वस्तू. घटातील नारळ, धान्याचे दाणे, ज्वारी, तांदूळ, फुले, हळदीची कुंकू यासारख्या गोष्टी जलप्रवाहात सोडाव्यात. घटाचे विसर्जन. घटातील पाणी टाकून मातीचा कलश स्वच्छ धुवावा. त्यानंतर माते येत्या वर्षी पुन्हा ये अशी विनंती करणे घट विसर्जित करावा. घट विसर्जनासाठी आवश्यक साहित्य. घटातील नारळ, फुले, धान्याचे दाणे आणि इतर पूजेचे साहित्य. नदीत किंवा कुंड.